असं कीर्तनाला येऊन बसताय, भजनाला येऊन बसताय, इथं आल्यानंतर तुमच्या कानावरती काहीतरी चांगले विचार या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. इथं आलाय ना तुम्ही, तुमच्या कानावर काहीतरी चांगले विचार पडल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ थोडासा करा, काही वाया जात नाही, याच्याकरता मी सांगतोय बरं का. थोडासा करा परमार्थ. एक या ठिकाणी सावकार होता. सावकार कोण होता पोरांनो? कोण होता? मोठ्याने बोला, कोण होता? सगळ्या मागपर्यंत आवाज गेला पाहिजे. कोण होता? हा, डेंजरच आहे. सावकार होता बरं का. लक्ष देऊन ऐका. कोट्याधीश होता, भरपूर या ठिकाणी संपत्ती होती, पण कधी कीर्तन म्हणलं की मंडपाकडे जाणार नाही, कधी भजनाला जाणार नाही, कधी मंदिरात जाणार नाही, कधी जाणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. भरपूर होता, पैसा होता, सगळं या ठिकाणी होतं, सगळं जागेवरती होतं, पण कधी भजनाला जाणार नाही, कधी कीर्तनाला जाणार नाही, कधी या ठिकाणी मंदिरामध्ये जाणार नाही. बायको थोडीशी परमार्थिक होती. बायकोने सांगितलं, मालक अहो देवाने तुम्हाला एवढं कोट्याधीश बनवले, सगळं काही तुम्हाला जागेवर दिले, सगळं आयुष्य आरामामध्ये दिले, कधीतरी त्याच्या कीर्तनामध्ये जाऊन बसा. एवढा गावामध्ये मोठा सप्ताह चाललाय, भरपूर मोठमोठी कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनाला आहेत. आमच्या या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट या ठिकाणी आपलं मराठी तडका या ठिकाणी कीर्तन शूटिंग करत नाही. जा तुम्ही कीर्तनाला जाऊन बसा. भरपूर या ठिकाणी गायक वादक या ठिकाणी गोड आहेत, टायकर या ठिकाणी किती जण कीर्तनाला येतात, कधीतरी कीर्तनाला जाऊन बसा ना. सावकार होता, कोट्याधीश होता, पण बायकोच्या ऐकण्यातलं होता बरं का. सावकाराने सांगितले, तू सांगते ना मला आज कीर्तनाला जा. मी कधीच कीर्तनाला जात नाही, कधी भजनाला जात नाही, परंतु ऐक, तू सांगते ना मला कीर्तनाला जा, म्हणून मी आज कीर्तनाला जाण्याकरता तयार आहे बरं का. सावकार कीर्तनाला येण्याकरता निघाला. कधीच कीर्तनाला सावकार येत नव्हता, कधी भजनाला येत नव्हता. पहिल्यांदा सावकार कीर्तनाला चालला होता बरं का. मस्तपैकी पांढरी खादीची कपडे घातली, कीर्तनाकडे जाण्याकरता निघाला. मनपाकडे येत असताना आता काही या ठिकाणी कार्यकर्ते स्वागतासाठी उभेच होते. सगळ्यांचं स्वागत करत होते. या बसा बसा, या बसा या बसा. सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी चाललं होतं. एक जणांनी लांबनच पाहिलं, अरे कोण तिकडून खादीचे कपडे घालून येते. एक जण पुढे गेला, अरे सावकार आहे सावकार. एक जण म्हणला सावकार काय इकडे येणार नाही, त्याजण इकडचं वाकडं आहे म्हणा, तो इकडे काय येणार नाही. एक जण पुढे गेला, अरे म्हणला सावकारच इकडे या. सगळेजण गेले. आता कोट्याधीश तू काय बार काय का. सावकाराजवळ गेले, सगळ्यांनी सावकाराला जवळ गेले आणि सावकाराला सांगितलं, या. पुढं आणला तर एवढा मोठा सावकारी कधी कीर्तनाला येत नाही, कधी भजनाला येत नाही. आज पहिल्यांदा कीर्तनाला आलाय ना. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा. अरे त्याला मागं कसं बसवायचं. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा. सावकार कीर्तनाला बसला. महाराजांनी कीर्तन चालू केलं. जसं कीर्तन चालू केलं तसं कधी कीर्तनाला नाही येणारा सावकार, कधी भजनाला नाही येणारा सावकार, जसं कीर्तन महाराजांनी चालू केलं तसं सावकाराला झोप लागली. आणि साधं नाही, सावकार कीर्तनामध्ये घोरायला लागला. कीर्तनामध्ये सावकार घोरायला लागला बरं का. कीर्तनामध्ये बघता 2 तास निघून गेले. सगळं कीर्तन झाले, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. आता मंडपामध्ये फक्त एकटे विनेकरी राहिले होते बरं का. एकटे पहारेकरी मंडपामध्ये राहिले होते. सगळेजण आपापल्या घरी निघून गेले, कोणी या ठिकाणी कीर्तनाला राहिलं नाही. एकटं मंडपामध्ये सावकार आणि विनेकरी होती, पण जरा कडक होते. राग आला, सावकाराजवळ गेले, सावकाराला सांगितलं, सावकार डोळे चुळतच जागा झाला. अरे इकडे तिकडे पाहिले, गेले वय माणसं घरी, झालं वय कीर्तन. विनेकरीने सांगितलं, झालं कवाचं 10-15 मिनिटं झाली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. कीर्तन झालं. पहिल्यांदा कीर्तनाला आला तर येऊन सुद्धा झोपलात का. सावकार म्हणला, काय बुवाचं कीर्तन होतं. कीर्तन तर काय ऐकलं नव्हतं बरं का. काय बुवाचं कीर्तन होतं. घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही. जसं कीर्तन चालू केलं तसं गाढ झोप लागली. विनेकरीला राग आला, सांगितलं जा. ते सावकार आपलं गप मोकळं त्याने उठलं, घरी जाण्याकरता निघालं. घरी जात असताना आता बायको घरी वाटच बघत होती. काय पहिल्यांदा मला कीर्तनाला गेलेत, कोणतं उदाहरण कीर्तनातलं आणतात, कोणता विचार कीर्तनातला आणतात, काहीतरी कीर्तनातलं घेऊन येतात, म्हणून बायको घरामध्ये वाट पाहत होती. जसं सावकार या ठिकाणी घरामध्ये गेला, सावकार जसं घरामध्ये गेला तसं बायकोने सांगितलं, मालक आज काय तुम्ही कीर्तनातलं आणलं, कोणतं उदाहरण तुम्ही कीर्तनातलं आणलं, सांगा ना, कोणता विचार तुम्ही कीर्तनातला आणला, काहीतरी तुम्ही कीर्तनातला आणला असेल सांगा ना. सावकाराने सांगितलं, अगं पहिल्यांदा कीर्तनाला गेलो, पण दुर्भाग्य माझं तिथे जाऊन सुद्धा मला झोप लागली ग, मला काही कीर्तनातलं आठवत नाही. बायको म्हटली, मालक पहिल्यांदा कीर्तनाला गेल्या तर तिथे जाऊन सुद्धा झोपलात का, काहीतरी तुम्हाला कीर्तनातलं आठवत असेल ना, थोडंसं आठवा, काहीतरी तुम्हाला कीर्तनातलं आठवत असेल. सावकार म्हणायचं, नाही ग मला काही या ठिकाणी आठवत नाही. बायको म्हणली, थोडंसं काहीतरी आठवत असेल, नाही मला काही आठवत नाही. जसं कीर्तनाला गेलो तशी मला झोप लागली, काही मला कीर्तनातलं आठवत. बायको म्हणली, काहीतरी आठवत असेल, तुम्ही पूर्ण वेळ थोडी झोपताय, काहीतरी तुम्हाला आठवत असेल ना. सावकार म्हणला, हा आठवते, थोडंसं आठवते बरं का. बायको म्हणली, काय आठवते, सांगा. सावकार म्हणला, ऐक, ज्यावेळेस मी मंडपाकडे चाललो होतो त्यावेळेस एक 4-5 कार्यकर्ते माझ्याजवळ आले, मला म्हणले या. पुढं आणलं, कीर्तनकाराच्या समोर नेलं, सांगितलं बसा.
आणि कीर्तन झाल्यानंतर विनय करीम पहारी करी मला म्हणला जा. एवढंच 3 शब्द आठवतात, बाकीचं काही आठवत नाही. बायको म्हणली एवढं तर आठवत नाही, एवढ्याचा जप करा, एवढ्याचा जप करा. या बसा, या बसा, एवढ्याच 3 शब्दाचा. सावकार होता, कोट्याधीश होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता बरं का गणेश दादा, बायकोच्या ऐकण्यातला होता. तेवढ्याच 3 शब्दाचा जप करायला लावलाय ना बायकोनी. या बसा जा, या बसा जा. तेवढ्याच आता 9 ते 11 चांगली सावकाराची झोप झाली होती बरं का. सावकार 2 वाजोपर्यंत सावकाराचा जप चालू होता. या बसा, या बसा. तुम्ही बोला या बसा, मला हाकलता काय? या बसा जा. अशी सावकाराचं 2 वाजोपर्यंत सावकाराचा जप चालू होता बरं का. या बसा जा, या बसा जा. 2 वाजता सावकाराच्या घरावरती दरोडा पडला. 2 वाजता सावकाराच्या घरावरती दरोडा पडला. जसे 4-5 चोर सगळे सावकाराच्या घरी चोरीला आले होते. जसे चोरांनी घरामध्ये पहिला पाऊल टाकला तसं सावकाराचा आपल्या इकडे जप चालू होता. सावकार म्हणला या. चोर म्हणले आता काय आपलं खरं नाही, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार आपल्याला दांडकने हाणल्याशिवाय राहणार नाही. चला 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 चला. सगळे जायला निघाले. सावकाराने पुढचा शब्द टाकला जा. बसायला लागले सगळे, खाली बसायला लागले. तर सावकार म्हणला बसा. चोर म्हणले आलेलं बी पाहिले, बसलेले बी पाहिले, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. जायला लागले. सावकाराने पुढचा शब्द टाकला जा. चोर म्हणले आता काय खरं नाही, या बी म्हणते, बसा बी म्हणते, जा बी म्हणते. सावकाराची काही बारीक ओळख नाही, सावकाराची वरपर्यंत ओळखले. काही करून येऊ द्या, आपल्याला शोधून काढलं ना आपलं काही खरं ठेवणार नाही. रात्रीच सावकाराला मॅनेज केला पाहिजे. पुन्हा ते 4-5 चोर या ठिकाणी आतमध्ये गेले, सावकाराजवळ गेले, सावकाराची माफी मागू लागले. सावकार, आता सावकार झोपेमध्ये त्याचं आपलं चालू होतं जप, या बसा जा, या बसा जा. सगळे चोर सावकाराजवळ गेले, सावकाराची माफी मागू लागले. सावकार एकदा माफ करा, एकदा माफ करा, खूप मोठी आमच्याकडून चुकी झाली, एकदा माफ करा, एकदा माफ करा, परत तुमच्या इथं कधी चोरीला येणार नाही, एकदा माफ करा. ओ सावकार, तुमची खूप मोठी ओळख आहे, चुकी झाली आमची, तुमच्या इथं चोरीला आला. सावकार मला चोरीला आलता वय, अहो तीच मोठी चुकी झाली, परत तुमच्या इथं कधी चोरीला येणार नाही, एकदा माफ करा, एकदा माफ करा. हो तर का, आम्ही काल एका ठिकाणाहून गाठोडं आणलंय चोरीनं, ते गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. तुमची ओळख काही बारीक नाही, तुम्ही कोट्या दिवशी तुमची ओळख वरतीपर्यंत आहे, तो आम्हाला काहीही करून या ठिकाणी काही कराल, त्यामुळं माफी मागतोय तुम्हाला. एवढं गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. सावकार मला आणा इकडं गाठोडं ते. सावकाराने गाठोडं घेतलं, सांगितलं जा, तुमचं नाव कोणाला सांगत नाही. चोर निघून गेले. सावकाराने ते गाठोडं घेतलं, बायको जो आला, बायकोला सांगितले हे गाठोडं ठेवून दे. बायको म्हणली काय? सावकार म्हणला आजच्या कीर्तनाचं फळ आहे. बायको म्हणली म्हणजे बघ तू तुकडून काय. बायकोने गाठोडं उघडलं, बघता काय अख्खं गाठोडं सोन्याने भरलं होतं. 75,000 गेले. अख्खं गाठोडं सोन्याने भरलं होतं. बायको म्हणली माय एवढं कुठं आलं? सावकार म्हणला अगं तुम्हाला सांगितलं ते या बसा जा, या बसा जा, तेवढे 3 शब्दाचा जप कर. मी रात्रभर त्याचा 2 वाजेपर्यंत जप चालू होता, या बसा जा, या बसा. 2 वाजता आपल्या घरी चोर आले. त्यांनी जसं घरामध्ये पाऊल टाकलं, मी म्हटलं या. त्यांना वाटलं मी पाहिले, ते खाली बसले, मी म्हटलं बसा. त्यांना वाटलं आता काय आपलं खरं नाही, इथून गेलं पाहिजे, नाही तर सावकार मारल्याशिवाय राहणार. ते जायला निघाले. मी म्हटलं जा. चोरांनी सांगितलं रात्री सावकाराला मॅनेज केला पाहिजे, नाही तर सावकार आपलं काही खरं ठेवणार नाही. पुन्हा ते चोर आले, माझी माफी मागितली, सांगितले हे गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कुणाला सांगू नका. ते गाठोडे चोर निघून गेले. बायकोने सांगितलं मालक, लक्ष देऊ नाही का बरं का. बायकोने सांगितलं मालक आज पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि कीर्तनाला जाऊन व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द तुम्ही कीर्तनातले घेऊन आलात. परमेश्वराने तुम्हाला एवढं गाठोडं दिलं मालक. यदा कदाचित सगळं कीर्तन जर लक्ष देऊन ऐकलं असतं तर तो परमेश्वरच तुम्हाला मिळाला असता मालक, तो परमेश्वरच तुम्हाला मिळाला असता. या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आता वाया जाणं म्हणजे काय? वाया जाणं म्हणजे काय? जी गोष्ट ज्याच्या करताय त्याच्याकरता जर तिचा उपयोग झाला नाही तर वाया जाणं. आता हा माईक आहे बरं का, या माईकचं काय काम आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. येतोय ना सर्वांना आवाज? मागं येतोय ना सर्वांना आवाज? हां, या माईकचं काम काय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. परंतु हा माईक जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर हा माईक या ठिकाणी वाया गेला बरं का. तुमचं गोड आहे बरं का. हा माईक जर या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर माईक वाया गेला. तसं भजनाकरता हा नरदेव दिलेला आहे, आणि जर जीवनामध्ये भजनच नाही केलं तर हा जन्म सुद्धा वाया गेल्याशिवाय राहणार नाही, वाया गेल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नाही का. भजनाकरता हा जन्म या ठिकाणी त्या परमेश्वराने दिलेला आहे. मग जीवनामध्ये आल्यानंतर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. संसार मी सांगितलं मगाशी, परमार्थातलं थोडंसं करा, परमार्थातलं काहीही वाया जात नाही. संसार कितीही करा, संसार काहीही काम येत नाही. लक्ष देऊ नाही का बरं का. मोठमोठ्यांचा संसार या ठिकाणी अपूर्ण राहिलाय. संसार ही पूर्ण होण्याची गोष्ट नाही. लक्ष देऊ नाही का. मी सांगेल तुम्हाला, सगळे देव ज्याच्याकडे बंदी शाळेमध्ये होते तो या ठिकाणी रावण. लक्ष देऊ नाही का बरं का. सगळी लंका सोन्याची होती तो रावण. 1 पत्नी नाही, 2 पत्नी नाही, 80,000 ज्याच्या पत्न्या होत्या
तो रावण. लक्ष देऊन ऐका बरं का. त्या रावणाच्या ठिकाणी संसारातल्या इच्छा होत्या. काय इच्छा होत्या? स्वर्गात जाण्याकरता शिडी लावेल. लक्ष देऊन ऐका बरं का. स्वर्गात जाण्याकरता शिडी लावेल, समुद्राचं खारट पाणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. बरं का. मेला रावण, जळाली लंका. परंतु आज ना स्वर्गात जाण्याकरता शिडी आहे का? अजिबात नाही. स्वर्गात जाण्याकरता शिडी, ना समुद्राचं खारट पाणी गोडे, ना सोन्याला सुगंध आहे. लक्ष देऊन ऐका. मोठमोठ्यांच्या संसारातल्या इच्छा अपूर्ण राहिल्यात. आपली या ठिकाणी संसार कधीही पूर्ण होऊ शकत नाही. साधं व्यवहारात तुम्ही उदाहरण पहा. आपण मंदिर बांधतो, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? मंदिरावरती ज्यावेळेस कळस बसतो त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण होतं. देवळाच्या कामा कळसू. ज्यावेळेस मंदिरावरती कळस बसतो त्यावेळेस आपण म्हणतो मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं संसारामध्ये किती बी मोठा बंगला बांधा, वरी गज काढूनच ठेवलेले असतात. पूर्ण होण्याची गोष्ट नाहीये. संसारामध्ये तुम्ही कितीही बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. लोक संसारामध्ये कधी राहतात माहिती का? संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोया पक्षी अंगणी उतरते ते गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोरी, वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी कुठून गेला. लक्ष देऊन ऐका बरं का. संसारामध्ये असं राहिलं पाहिजे. संसार करू नये असं नाही, संसार करावा, परंतु संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? दुधात मधात दह्यात पडलेल्या केशागत. बरं का. दह्यामध्ये पडलेल्या केसागत. दह्यातलं केस बाहेर काढताना काय त्रास होतो का माया हो? काय होतो? अजिबात नाही. बरं, दह्यातला केस आपण ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस त्याला दही लागतं का? अजिबात नाही. असं अलगद सुटून बाहेर येतो. बरं का. पण आपली लोक तशी राहत नाही. आपली माणसं कशी राहतात माहिती का? वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अडकावा. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अडकावा. सुटून येतो का? तुटून येतो माया हो? तुटून येतो पण सुटून येत नाही. अशी आपली संसारी राहायला पाहिजे. संसार भावनं पूर्ण होण्याची गोष्ट नाही. माणसाने संसार करावा, परंतु वेळेत त्या ठिकाणी बाहेर निघालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. दशरथाचा एक केस पांढरा झाला होता, सगळं राम गादी या ठिकाणी रामप्रभूंना दिली होती. आपलं किती जरी झालं तरी चाव्या देत नाही. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? लक्ष देऊन ऐका. संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. माणसाने संसार करावा, परंतु वेळेच्या ठिकाणी बाहेर निघालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.